काय गरमायलंय बाई, फेब्रुवारी आपण संपला नाही अजून आणि झाली ना ऊन पडायला. एवढं कडक लगे आतापासूनच, नंतर तर कायच हाल होतील. आई, मी जाऊ का खेळायला? बाप्पा राणी, आता ही कोणती वेळ झाली बाई खेळायची भर उन्हामध्ये? हा, कशाला त्याचं भर उन्हामध्ये तुला हुंदडायला? बस ना घरामध्ये, अभ्यास बिभ्यास करून घे काहीतरी. हा, ऊन उतरली की जा खेळायला. इथे झोपा येऊ लागले, लोकांना झोपा घेऊ लागले उन्हात आणायचे, आणि तुम्ही जाता हुंदडायला भर उन्हात खेळायला. आजारी पडलं का मग शाळा बुडवायची, सगळं हे करून टाकायचं. हा, काय हे? आई मला जाऊ दे, मी काय उन्हात नाही खेळणार आहे. मी माझं घरात खेळन. हो, खेळभांडी खेळणार आहे आम्ही. आमचं पहिलेच ठरलं होतं घरात खेळभांडी खेळायचं. मी जाणार आहे, मला नको रोखू तू. घरातून जाताना सांगता तुम्ही की घरात खेळणारे म्हणून, आणि तिथं त्या कावेरी बुड्डीच्या ओट्यावर हे करत राहता, आणि ती बाई दुपारी मग आरडाओरडा करत राहती म्हातारी. पाहिलं नाही का मी? आता मागच्या वर्षी किती मोठे भांडणं घेऊन आले होते तुम्ही. घरात खेळायचं, कुणाच्या घरात खेळायला जाती? चिंकीच्या घरात जाईन. चिंकीच्या घरी खेळतो आम्ही भांडे. तिच्या वाड्यात खेळतो, तिथं झाड पण नाही, त्या झाडाच्या खाली बसून खेळतो आम्ही. जाऊ दे मला. जा मग, माझ्या कानावर नाही आलं पाहिजे काही पण भांडणं वगैरे. आणि मी येईनच बघनच मी येता जाता कुठं खेळते ते. इथून सांगून जाशील घरात खेळते आणि तिथं जाऊन हुंदडत बशीन रस्त्यावर, तर माझ्या एवढं वाईट कोण नाही राहणार. राणी, पहिले सांगते बरं का. हो आई, मग 2 रुपये दे ना मला. पेप्सी घेते मी जाता जाता. आता आलंच का ते पेप्सीचं टुमणं? आता 3 महिने तेच टुमणं राहीन बाई तुझं. जा, त्या आपल्या हिच्याकडं आहे शीला काकूच्या दुकानात पेप्सी आहे, ते ठेवली तिने. तिच्याकडनं घे जा, तिला म्हणा पैसे आई देऊन देईन म्हणा नंतर. आता माझ्याकडे चिल्लर नाही. देतील का मग नक्की त्या? नाही तर नाही म्हणतील त्या. नाही म्हणत. लय मोठे नको घेऊ, पण एकच घे. हो. चला बाप्पा, पडते थोडंसं, काहीतरी करू उन्हाचं. कुणाकडे येण्या जाण्यात ते काही अर्थ नाही. हॅलो, बोल ना ताई, काय म्हणती? काही नाही बी शांता, असंच केलं. काय चाललं काय नाही विचारावं म्हटलं. काल काही बोलणं नाही झालं कामाच्या याच्यात, आता करून घेऊ म्हटलं. तर काय चाललं? पडले होते बघा आडवी, कामं बिमा आवरले. ही आपली राणी गेली खेळायला बाहेर, तर मग आता एवढ्या भरूनाचं तिला कशाला पाठवलं शांता बाहेर, कळत नाही का तुला? एवढा उन्हाचं कुठं खेळत असन, काय खेळत असन? म्हटले ना ग ताई, आता किती समजून सांगितलं तिला, ओरडले पण ती म्हणे मी जातेच म्हणे, रस्त्यावर नाही खेळत म्हणे, उन्हात नाही खेळत म्हणे, घरात खेळते म्हणे. तर घरात खेळभांडी खेळते म्हणे मैत्रिणीकडे. म्हटलं जा बापा, आता काय. तेच लक्ष दे, नाही तर मग उन्हाबिनाचा झटका बसला तर मग पुन्हा परेशानी सणावाराचं. मग ताई, झाली का होईची तयारी? तनू काय म्हणतो? कशाची काय बघू, आता जाईन आज. मी पण आता बरं झालं तू फोन केला, मला चांगली गुंगी येत होती. मी विसरलेच ना बघ होईची तयारी करायची म्हणून. पुरणाचं सामान वगैरे आणावं लागन, जायफळ वगैरे घेऊन येते जरा. थोडंसं डाळ पण थोडीशीच हरभऱ्याची, ती जाऊन घेऊन येते. गाठी आणायच्या, मग ते आपलं बघते काय आणायचं काय नाही, ते फुलं हारं घेऊन यावं लागेल ना. हो, मग घ्यावं लागेल ना. बरं, तुला कळालं का ते? काय ग बाई? ते चंपा मावशी नाही का आपली, तर ती सिरियस आहे म्हणे बाई, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणे तिकडे. तर मग जावं लागेल का बा आपल्याला भेटायला? काय म्हणती? अगं बाई, चंपा मावशी का? जावं तर लागेल म्हणा. तसं तिचं वय पण खूप होतं ना ग, लयच वय झालं ना तिचं. वय ते झालं म्हणा, पण मग आता जाऊ म्हणतो का? आता ते कोणत्या हॉस्पिटलला आहे काय ते बघून घेऊ आणि जाऊन येऊ मग दोघी बहिणी. हे थोडं होळीचं वगैरे झालं की चालतं ना. मग घरी नेलं तर घरी जाऊ, आणि मग हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला. आता मी फोन करून बघते तिथे कोणाला, दादाला वगैरे, त्या काय म्हणतात ते बघू. मग
एक तर तू कर, नाही तर मी करते. दोघींपैकी कोणतरी एक करून घेऊ. चालतं. चल मग ठेवते मी आता. आवरते तनूचं. हो ताई, हो. चला बाप्पा, काय करता आता नुसतं पडून. काही अर्थ नाही पडण्यामध्ये. आळस तर येऊ लागला. जाऊन येते आता. 1-2 जणींना घेते सोबत. बाजारात जाऊन येते. गाठी ते आणावं लागेल. मग ऐन वेळेवर काहीच नाही होत. मग किरकिर होऊन जाते मग नुसती सगळी. वा, मस्त होळी खेळू. सणावाराची तर वेगळीच मजा असते बाबा. मस्त रंग बिंग. आहा, काय मजा येते. उधेत ये रे गुलाल सजना, मी श्याम तू राधिका. शोधू कशी झाले येरी पिशी. न. चला बापा, आता आवडी राहू देते. किती आवडा पसारा तसाच होणार आहे. त्यात काही नवीन नाही. नाही तर काय. आता आवडी राहू देते आणि पहिले बाजारात जाऊन येते. लागन ते एकटीच चालले जाईल. मी नाही आता कुणाच्या पुढं करत राहणार. पण एकदा विचारून तर बघावं लागेल म्हणा. पुन्हा मग ते असंच होऊन जाईल का शीलाने जास्तच मनावर घेऊन घेतलं आणि शीला जास्तच करते म्हणून. विचारून बघ ना एकदा. चलायचं असेल तर चला, नाही तर एकटी जाऊन येते मी. त्यात काय भेवायला एकटीला जायला भर दुपारी. शीला, ए शीला, खाली ये बरं. अगं बाई, शांताबाई चाली. काय बाई शांताबाई? चल म्हटलं थैला घेऊन आपण बाजारात जाऊन येऊ म्हटलं. चल बरं. थांब 5 मिनिट, आलेच. 5 मिनिटात तर येतेच मी. येत असेल वरती तर ये मग. जाऊ मग सांगा मग. आवर तू आवर. मी येते तिकडून मालाला घेऊन. ये 5 मिनिटात पण खाली बर का. उशीर नको लावू. हा ये. बाई मला निवांत बसली तू तर. अग बाई, ये ना शांताबाई. कस काय आली आणि कशाची निवांत बसली बाई? आता ते मिरच्या सुकवल्या ना, त्या बघ तिकडं. मिरच्या तोडत बसले होते जेवण खावण करून. त्या सुकवल्या तिकडं. निवांत नाही. आणि तू कुठे चालली थैला घेऊन? चल म्हणते. चलती का? मी चालली होती बाजाराला होळीचं सामान घेऊ म्हणून. आता हे राणीचे रंग, पिचकाऱ्या, काही ना काही आणावंच लागन ना. गाठी आणावे लागतील, पूजेचं सामान आणावं लागन, काही ना काही आणावंच लागन. मग तेच म्हटलं शीलाला विचारलं आता चलती का बाई म्हणून. पुन्हा तिला फुगा नको यायला ना बाई मला मागच्या वेळी. पहिले तिला विचारलं चलती का म्हणून. मग चलत असशील तर चल तू पण. चला मग. सगळ्यात चालत असतील तर चला मग येते मी पण. सावंत मला पण आणणंच आहे. पूजा तर करणंच आहे मला पण. चला मग. कुणीकडे जायचं? कुठं लागले असतील आता हे गाडे? काय घ्यायचं म्हणता पहिले भाजीपाला आणि ते घेऊन घेऊ बाई. आणि नंतर ते पिचकारीन कलरचं बघू. म्हणजे वरवरून ठेवता येते ते गाठीन ते. नाही तर ते गाठीन ते सगळे पालेभाजीच्या त्याच्या खाली चपल्या जातीन तर ते वासन ते बसन त्याला. लेकरं खायची नाही मग. हो बरोबर म्हणती वो मला. बरोबर म्हणती. चल तसंच करू मग. चला बरं का. ए बघ शांताबाई, हे अलीकडचं स्टॉल नाही का, त्याच्यावर दिसू लागले जरा चांगल्याच दिसू लागल्या. बघ बरं जर का. चांगले तर दिसू लागले तिथं. चला तिथं बघा. तिथं बघू मग. का रे दादा, ती मोठी पिचकारी किती रुपयाची दिली? कोणती? ती पिवळ्या कलरची का काकू? हा रे तीच बेटा तीच. हा तर ती बघा. एक येते ती 150 वाली आहे आणि दुसरी येते ती 200 वाली आहे. 200च्या याच्यात तुम्हाला जास्त पाणी हे करता येईल. जास्त पाण्यावाली येते आणि अशी जोरात हे करते ती. फवारा मारती एकदम लगे. समोरच्याला लागूनच जाईल अशी मारती.
ते सगळं तर बरोबर आहे म्हणा, पण कमी करशील ना काही आता? का भाव कमी तर होईल, 10-20 रुपये, 30 रुपये, 40 रुपयांनी काहीतरी. काकू सगळीकडे फिरून या तुम्ही. भाव आपल्याकडचा सगळ्यात कमी आहे. का कमी आहे? कारण की हा आमची स्वतःची फॅक्टरी आहे, तिथं बनतं आहे. त्यामुळे सांगतो, तुम्ही सगळं फिरून या. कर बाप्पा, तरी पण कमी असं तुमची फॅक्टरी बिक्टरी. 10-20 रुपये कमी कर. आम्ही काय आता फिरत नाही बसत. आवडली तुझ्याकडची म्हणून म्हणतो. तूच दे कमी करून, नको फिरायला लावू आम्हाला एवढं उन्हातानाचं. जाऊ दे घरी पटकन. कर 10-20 रुपये कमी कर काहीतरी.